माझ्या चॅनलवर आज आपण बनवूया मटर पनीर तंदूर रोटी. चला या. पाव किलो पनीर घेतलेलं आहे, वाटाणा घेतलेला आहे आणि कोथिंबीर, अद्रक, लसण, टोमॅटो, 2 कांदे घेतलेले आहेत आणि आपला एक घरगुती मसाला आहे. याच्यामध्ये तिखट आहे, धनिया पावडर आहे आणि हळद आणि गरम मसालाची पावडर आहे आणि कस्तुरी मेथी आहे थोडीशी. तेल टाकून घेऊया पनीर फ्राय करायला. त्याला कापून घेऊया थोडे मोठे मोठे पीस मध्ये. त्याला तेलामध्ये लाल होईपर्यंत मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया टमाटर, कांदा, अद्रक, लसण आणि कोथिंबीर. कच्चंच वाटून घ्यायचं. पनीर लाल झालेलं आहे. आता याला काढून घेऊ. असं लाल जर झालं ना तरच चांगलं लागतंय, नाहीतर ते बरोबर कच्चं कच्चं लागतंय. आता आपण याला एका ह्याच्यात काढून घेऊया. हा वाटाणा आहे तो तेलामध्ये मस्त झाला ना तर भाजीला चांगलं नरम पडते. याला मध्य गॅसवरती नरम होऊ देऊ तेलामध्ये मस्त. आपण बघूया वाटाणा हे झालं, नरम झालाय का झालं तेलामध्ये. आता आपण काढून घेऊया. आता काढून घेतलेला आहे वाटाणा. आता त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता सोडूया आणि मसाले आपले घरगुती तडका देऊया. आता आपण मसाले आपले मसाले आहेत आपण त्याच्यामध्ये सोडूया. मसाल्याला चांगलं होऊ द्या. याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला आहे, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसण आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेले आपण आता याच्यात सोडूया. याला चांगलं होऊ द्या, कारण की हा मसाला आहे ना आपला कच्चा आहे. याला तेलामध्ये मस्त होऊ द्या झाकण ठेवून. नंतर मग आपण हे आपलं मटर पनीर टाकूया. आपण बघूया आता आपला मसाला झाला आहे. बघा कसला भाजी झालेला, मस्त तेल सुटलेलं आहे. बघा असा मसाला झालेला आहे ना. आता याच्यामध्ये आपण हा वाटाणा टाकूया तेल तळलेला आणि याच्यामध्ये आता आपलं पनीर पण सोडून देऊया. हे बघा हे पनीर आहे, आपण सोडून फ्राय केलेलं आहे. मस्त जास्त रस्सा नाही बनवायचा आहे. पनीर कसं रस्सा चांगला नाही बनत त्याचा. असं बनवलेला असतं ना जाय थोडासा सरळ याच्यामध्ये मसाल्यामध्ये तरच छान लागते ते खायला. बघा किती भारी वाटतंय, मस्त. वास पण इतका भारी येतोय ना, मस्त येतोय. असं वाटत हॉटेलमध्ये जायच्या पेक्षा घरीच खायचं बनवून. तंदूर रोटी आणि मटरची भाजी, पनीर वटाण्याची भाजी, पनीर वाटाण्याची भाजी मस्त बनवून घरीच खायचं. हॉटेलमध्ये नाही, मला नाही आवडत. पीठ मळून घेऊया, थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण इस्ट टाकूया, इस्ट. आणि याच्या याने मैदा फुलतो. याच्यात वापर करतात याला मैद्यामध्ये. बेकिंग सोडा थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. हे बघा एवढा. आपली तंदूर रोटी
फुगली पाहिजे. मैदा टाकून घेऊया. आपण किती जणाला पाहिजे तेवढ्या जणांचा बनवूया तंदूर रोटी. आता याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया. त्याच्यामध्ये पाहिजे किती टाकायचे तेवढे टाकू शकतात. 1 चम्मच 2 चम्मच टाकले तर मस्त येते, चव येते खट्टापणा. त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकून घेऊ. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. चला आपण हे सगळं मळून घेऊ आता आणि याला 10-15 मिनिटासाठी मळून ठेवूया. चला एकजीव करून घ्या आपण आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये सोडूया, कारण की आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला 15 मिनिटासाठी रेस्ट करून ठेवूया. भाजी झालेली आहे सगळी. मस्त झाली. हॉटेलमध्ये पण होणार नाही असले झालेले. वाजता एकदम सुगंध येते. चला बंद करूया. आपलं आता पीठ आता मस्त सॉफ्ट झालेलं आहे. हे बघा फुगलेलं आहे मस्त. आता आपण बनवून घेऊया. चला आता आपण याला थोडंसं हे लावूया, तीळ लावूया. याला थोडीशी कोथिंबीर पण लावूया. आता आपण याला असं उलट करून पाणी लावूया. तुम्ही असं पण करू शकतात आणि याला असं कढीच्या ताव्यावर हे करू शकता. काही शेकून घ्यायची, याला असं दाबून घ्यायचं, मग ते निघत नाही. हे नॉनस्टिक तावा आहे ना, हे निघून जातं. याला आपल्याला लोखंडाचा तावा असला ना तो चांगला असतो, तो पक्के चिपकून जातं याला. आणि मस्त बघा आता फुगलेली बघा. बघा आता आता याला या बाजूने शेकून घेऊया. मस्त शेकून घेतली ना. आता एक साईडून असं भाजून घेऊया. बघा आपण आता ताट मस्त सजवलेलं आहे. चला चला जेवायला. टेस्ट करून बघूया कसं झालंय, बघूया चला. आपण टेस्ट करूया आता कसं झालंय, बघूया. मस्त टेस्टी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक आणि शेअर करा. बाय. चला जेवूया आपण. मस्त झालेले ठाकूर.